Hello, the students of 9th standard. Today we are going to learn Unit 2.5, a play. अंधेर नगरी, चौपट राजा, टकासेर भाजी, टकासेर खाजा. Okay, ready, steady, go. A play, part first, scene first. A king's court, Raj Darbar. The court awaits the arrival of the king. दरबारी राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. Two guards are standing front right of the stage. स्टेजच्या उजव्या बाजूला पुढे दोन पहारेकरी उभे आहेत. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड. पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकरीला म्हणतो, बी अलर्ट, सावध हो. द किंग इज अबाउट टू अराइव्ह. राजे येणारच आहेत. द सेकंड गार्ड आस्क्स. दुसरा जो आहे तो प्रश्न विचारतो, हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. इथे कोणाला दक्ष व्हायचंय, सावध व्हायचंय. लाईफ सीम्स टू बी वन लॉंग स्लीप इन दिस लँड. या भूमीवर जीवन हे खूप मोठी अशी निद्रा आहे असं वाटतंय. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. जरी मी एक पहारेकरी असलो तरी मी पूर्ण दिवस निवांत असतो. फर्स्ट गार्ड सेज. पहिला गार्ड म्हणतो, हाऊ बोरिंग, किती कंटाळवाणा आहे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. जर आज आपल्या कोर्टमध्ये, आपल्या राजदरबारात एखादा इंटरेस्टिंग ड्रामा झाला, एखादा खूप चांगला प्रसंग घडला, अनफोल्ड म्हणजे उलगडणं, त्याचा उलगडा झाला, तर मला खूप छान वाटेल. तसं मी विचार करतोय. आय वंडर इट वुड एनलिवन द एटमॉस्फिअर. त्याच्यामुळे हा जो वातावरण आहे तो प्रफुल्लित होईल, उत्साहवर्धक होईल. एनलिवनचा अर्थ उत्साह देण्याचा घ्यायचा आहे. सेकंड गार्ड सेज. दुसरा गार्ड म्हणतो, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. दुसरा म्हणतो, जरी अशी एखादी घटना घडली नाही ना, एखादं नाटक असं घडलंच नाही, तरी मी तेवढाच आनंदित राहणार आहे. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. डिसायपलचा अर्थ होतो शिष्य. शिष्य जो असतो तो लुकिंग अराउंड म्हणजे इकडे तिकडे बघत असताना एंट्री करतो, त्याचं आगमन होतं. फर्स्ट गार्ड सेज. पहिला गार्ड म्हणतो, हॉल्ट, थांब. यू आर अ स्ट्रेंजर. तू इथे नवखा आहेस, म्हणजे नवीन व्यक्ती आहेस. गिव्ह युअर आयडेंटिटी. तुझा परिचय दे. डिसायपल सेज. डिसायपल म्हणतो, यू आर राईट. हो, तू बरोबर बोललास. आय एम अ व्हिजिटर हिअर. इथे मी व्हिजिटर आहे, म्हणजे इथे मी फिरण्यासाठी आलेलो आहे, फिरस्ती करण्यासाठी आलेलो आहे. अ डिसायपल ऑफ अ वाईज सेज फ्रॉम द गंगोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. ईस्ट ऑफ युअर किंगडम म्हणजे तुमच्या साम्राज्याच्या पूर्वेकडे. लाईज टू म्हणजे आहे, काय आहे, घनघोर फॉरेस्ट आहे. तो काय म्हणतो, मी एका वाईज सेज म्हणजे विद्वान अशा साधूचा शिष्य आहे, जो कुठे राहतो, फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट, की जो साधू घनघोर फॉरेस्टला राहतो. आणि हा घनघोर फॉरेस्ट कुठे आहे, विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम, की जो तुमच्या किंगडमच्या साम्राज्याच्या पूर्वेकडे आहे, तिथून मी आलेलो आहे. फर्स्ट गार्ड क्वेश्चन्स. पहिला गार्ड जो आहे तो प्रश्न विचारतो, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. मग तो इथे कशामुळे आला किंवा कशासाठी आला, अशा अर्थाने. डिसायपल सेज. तो शिष्य आहे, तो उत्तर देतो, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. महान राजा चौपट जो आहे त्याच्याविषयी आणि हे जे महान साम्राज्य आहे अंधेर नगरीचं, त्याच्याविषयी मी खूप मजेशीर कथा ऐकलेल्या आहेत. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. जो ही जी गोष्ट आहे ना, मुख्यतः ज्या गोष्टीने मला इम्प्रेस केलेलं आहे, मला प्रभावित केलेलं आहे, ती ही आहे. कोणती, दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस. की बाजारात प्रत्येक वस्तू एकाच भावाला मिळते. नो कॉम्प्लिकेशन्स. कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नाही. फर्स्ट गार्ड सेज. पहिला गार्ड जो आहे तो उत्तर देतो किंवा म्हणतो, यू हॅव हर्ड राईट. तो अगदी बरोबर ऐकलेला आहेस. इन आवर लँड, आमच्या या भूमीवर, यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. तो म्हणतो की यू कॅन बाय, तू खरेदी करू शकतोस, द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स, सगळ्यात महाग आणि सगळ्यात स्वादिष्ट
अशी जी मिठाई असेल, मिष्ठान्न असेल ते फॉर द सेम प्राइस, त्याच किमतीला, कोणत्या किमतीला, ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स, की जेवढ्या प्रमाणात तुला व्हेजिटेबल्स मिळणार तेवढ्याच प्रमाणात ते मिळणार. म्हणजे एक सेर व्हेजिटेबल्स जेवढ्याला मिळेल तेवढं एक सेर मिष्ठान्न सुद्धा तेवढ्यालाच मिळेल, मिठाई सुद्धा तेवढ्यालाच मिळेल. ते मेजरचा अर्थ प्रमाण घ्यायचा, जसं अर्धा किलो, 1 किलो, तसं सेर. कळलं? टकासेर भाजी, टकासेर खाजा. तो म्हणतो टकासेर भाजी मिळेल तुला, टकासेर खाजा. खाजा म्हणजे सगळ्यात स्वादिष्ट आणि सगळ्यात महाग मिठाई. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. आणि मी या संदर्भात खूप खुश आहे, आनंदित आहे. इट मेक्स लाईफ इझी. हे काय करतं की लाईफ इझी बनवून टाकतं खूप, म्हणजे जीवन सुकर करून टाकतं. डिसायपल सेज, मग तो शिष्य म्हणतो, सो इट शुड, तसंच असायला पाहिजे. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. या भूमीत वास्तव्य करणं, कायमचं वास्तव्य करणं, सेटल होणं, ही खूप चांगली युक्ती आहे, आयडिया आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चॉपर. तो म्हणतो पहिल्यांदा मी काय करणार आहे, आज राजदरबार जी आहे ती अटेंड करणार आहे. राजदरबारमध्ये काय होतं, कसं होतं ते बघणार आहे. अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चॉपट. मायटी म्हणजे शक्तिमान, शक्तिशाली जो राजा आहे चॉपट, त्याला मी काय करणार आहे, मानाचा मुजरा घालणार आहे. म्हणजे मी त्याला रिस्पेक्ट जी आहे माझी ती व्यक्त करणार आहे त्यांच्यासाठी. सेकंड गार्ड सेज, दुसरा गार्ड म्हणतो, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हु आर इन अ क्यू. तो तिथे पॉइंट आउट करतो, बोट दाखवतो. तो म्हणतो यू मे स्टँड देअर, तू तिथे उभा राहू शकतोस. विथ दोज पीपल, त्या लोकांबरोबर, हु आर इन अ क्यू, की जे एका रांगेत उभे आहेत. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज, आणि रंगमंचाच्या मागून एक खूप मोठा आवाज होतो. हिअर यू पीपल, ऐका ऐका ऐका. मोस्ट नॉबल, सर्वात थोर, मोस्ट रेवर्ड, सर्वात सन्माननीय, मोस्ट ग्रेशियस, सर्वात सभ्य शानदार, मोस्ट लर्नेड, सगळ्यात विद्वान, किंग चॉपट, राजा चॉपट, जे या विस्तृत साम्राज्याचे राजा आहेत, ऑफ दिस वास्ट किंगडम, येत आहेत हो. मेक वे फॉर द किंग, राजासाठी मार्ग मोकळा करा. बाऊ टू द रॉयल मोनार्क, या राजेशाही बादशहाला मानाचा मुजरा घाला. किंग चॉपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ ब्युगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. किंग चॉपट अराइव्स, राजांचं आगमन होतं, चॉपट राजाचं. कसं होतं, टू द फॅनफेअर, खूप गाजावाजा होतो. फॅनफेअर म्हणजे काय, गाजावाजा होणे. कसला गाजावाजा होतो, ब्युगल्स अँड ड्रम्स, तुताऱ्या आणि नगाडे वाजवले जातात. अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन, आणि त्याच्या राजसिंहासनावर तो टेक प्लेस, म्हणजे तो विराजमान होतो. किंग सेज, लेट द कोर्ट बिगिन, दरबाराचा आरंभ होऊ द्या. फोर्थ गार्ड मेसेंजर, चौथा संदेशवाहक पहारेकरी येतो. द फर्स्ट कंप्लेनंट, तो म्हणतो पहिला फिर्यादी. थीफ रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, चोर जो आहे तो धावत पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करत बोलतो. जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. न्याय करा हे महान महाराज, मी तुमच्या पुढे न्यायाची याचना करतो, भीक मागतो. किंग सेज, राजा म्हणतो किंवा विचारतो, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, आणि तुझी तक्रार काय आहे. थीफ सेज, चोर म्हणतो, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, अंधेर नगरीच्या या महान साम्राज्यात, माय फ्रेंड अँड आय, मी आणि माझा मित्र, हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग अँड ऑनेस्ट थीव्स, आम्ही खरे कष्टाळू प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स, एवढे वर्ष, वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन, आम्ही आमच्या व्यवसायाला खरे होतो. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, मग त्याचा आम्हाला काय मोबदला मिळाला. लास्ट नाईट, काल रात्री, विथ ग्रेट एफर्ट, खूप प्रयत्न करून, वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस, आम्ही एका मर्चंटच्या म्हणजे एका व्यापाऱ्याच्या घरी एक छिद्र पाडलं, म्हणजे वॉलला काय म्हणतात आपण त्याला, भिंतीला.
वेन ऑल द फॅमिली वर अवे, जेव्हा पूर्ण परिवार जो होता तो बाहेर गेलेला होता, तेव्हा आम्ही हे काम केलं. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, आणि माझ्या मित्राने त्या छिद्रातून त्या घरात डोकावून पाहिले. वेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड, आणि तेव्हा अचानकपणे भिंत कोसळली. वेल्स लाऊडली, तो खूप मोठमोठ्याने विव्हळू लागला, रडू लागला. अँड अँड आणि आणि माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि माझा जो मित्र आहे तो जागीच ठार मारला गेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर, माझा एकुलता एक मित्र आणि धंद्यातला जो भागीदार होता तो मी गमावला. ओ किंग, हे महाराज, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन हाऊस विथ सच वीक वॉल्स. अशा कच्च्या भिंती असलेल्या घरात राहणं हे या व्यापाऱ्याचा दोष आहे. किंग सेज, राजा म्हणतो, फेच द मर्चंट ॲट वन्स, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब घेऊन या. अ लाईफ फॉर लाईफ, जीवासाठी जीव. द मर्चंट मस्ट बी हँड, त्या व्यापाऱ्याला फाशी दिलीच गेली पाहिजे. थर्ड गार्ड लिव्स, तिसरा पहारेकरी जातो. अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बाउज बिफोर द किंग, आणि तो त्या व्यापाऱ्याबरोबर येतो की जो राजापुढे काय करतो, वागतो, म्हणजे त्यांना मानाचा मुजरा देतो. मर्चंट, तो व्यापारी म्हणतो, मर्सी ओ नॉबल किंग, दया करा महान महाराज. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. तो काय म्हणतो की मला या स्किल्ड प्रोफेशनल्स म्हणजे कुशल धंदेवाईकांना मारण्याचा काहीच हेतू नव्हता, इंटेन्शन नव्हती. इट इज नॉट माय फॉल्ट, हा माझा दोष नाहीये. दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड, की माझ्या घरातली जी भिंत होती ती कोसळली, हा माझा फॉल्ट नाहीये, माझा दोष नाहीये. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट, माझं घर हे अलीकडेच बांधलं गेलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिक लेअर हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. आता ब्रिक लेअर म्हणजे काय, की विटांचा थर ठेवणारा म्हणजे गवंडी. कळतंय? तो काय बोलला, माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट, इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिक लेअर. तो जो गवंडी आहे ना, त्याचा तो फॉल्ट आहे, त्याचा तो दोष आहे. हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल, की ज्याने निष्काळजीपणे अशा प्रकारची खूप कच्ची अशी भिंत बांधली. किंग, राजा जो आहे तो म्हणतो, किंग सेज, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर्स इमिडिएटली, ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. काय म्हणतो, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिडिएटली, ताबडतोब त्या गवंड्याला, त्या निष्काळजीपणे काम करणाऱ्या गवंड्याला घेऊन या. ही मस्ट बी हँग फॉर हिज फॉल्ट, त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी झालीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स, दुसरा जो पहारेकरी आहे तो जातो. अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेयर, आणि त्या गवंड्याबरोबर येतो. ब्रिकलेयर, तो ब्रिकलेयर सेज, गवंडी म्हणतो, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, हे सगळ्यात दयाळू मालक आणि महाराज. नीलिंग टू द किंग, तो राजा पुढे वागतो आणि म्हणतो, हॅव मर्सी, दया करा. आय बेग यू, मी तुमच्या पुढे भीक मागतो. डोंट सेंड मी टू द गॅलोज, मला सोडावर चढवू नका, मला फाशी देऊ नका. आय एग्री दॅट आय बिल्ट द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. मी मान्य करतो की मी एक भिंत बांधली, ती भिंत बांधली की जी कोसळली आणि एक मनुष्य मारला गेला. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस, परंतु हे माझ्या निष्काळजीपणामुळे घडले नाही. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. आता मॉर्टरचा अर्थ समजून घ्या की बांधकाम करण्यासाठी लागणारं चुन्याचं मिश्रण. तर ही खूप जुनी कथा आहे. तेव्हा चुना, माती आणि पाणी यांचं मिश्रण वापरलं जायचं, दॅट इज मॉर्टर. तर तो काय म्हणतो बघा, तो काय म्हणतो, द मॉर्टर विच आय युज्ड, ज्या प्रकारचं मी मिश्रण यूज केलेलं होतं बांधकामासाठी, टू ले द ब्रिक्स जे आहेत म्हणजे काय म्हणतात, जो विटा आहे त्याचा थर ठेवण्यासाठी, वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी, तो खूप खालच्या दर्जाचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट, त्याच्यात खूपच पाणी मिश्रित केलेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट, हा पूर्णतः मॉर्टर मेकरचा फॉल्ट आहे, त्याचा दोष आहे. मॉर्टर मेकर्स म्हणजे काय, की जो त्याने ते मिश्रण कालवलेलं होतं, बनवलेलं होतं, त्याचा तो पूर्ण फॉल्ट आहे, माझा फॉल्ट नाहीये.
किंग सेज, राजा म्हणतो, समॉन द मॉटर मेकर ॲट वन्स, ताबडतोब त्या मॉटर मेकर म्हणजे तो मिश्रण बनवणारा जो माणूस आहे त्याला बोलावणं पाठवा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याने त्याच्या अविचारीपणासाठी त्याचा जीव गमावलाच पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिस्ट्स. पहिला गार्ड जो आहे तो जातो अँड रिटर्न्स विथ द मॉटर मेकर. आणि तो जो मॉटर मेकर आहे, मिश्रण बनवणारा जो आहे बांधकामासाठी, त्याच्याबरोबर येतो. हु रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. की जो घाईघाईने येतो आणि तो स्वतःला राजाच्या पायापुढे झोकून देतो. मॉर्टर मेकर. तर मॉर्टर मेकर काय म्हणतो, मिश्रण बनवणारा, वेलिंग लाऊडली, तो खूप मोठमोठ्याने विव्हळतो आणि म्हणतो, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग. हे दयाळू महाराज, मला क्षमा करा. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला फाशीवर चढवू नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला एक पत्नी आहे आणि 2 लहान मुलं आहेत. हु विल लुक आफ्टर देम. माझ्या नंतर त्यांचं कोण बघणार. किंग सेज, राजा म्हणतो, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तुझ्या निष्काळजीपणामुळे एक जीव गेलेला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याचा जीव गमावलेला आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तो जो आहे तुझ्या जीवाने त्याचं भुर्दंड भोगायलाच पाहिजे. मॉर्टर मेकर म्हणतो, तो मिश्रण घालवणारा म्हणतो, ही सेज, तो म्हणतो, नो 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 माय रॉयल लॉर्ड. नाही नाही नाही, माझे शाही मालक राजाधिराज. आय एम नॉट टू ब्लेम. माझा तो दोष नाही. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinary large mouth. की ज्या मडक्याने, मातीच्या भांड्याने मी पाणी ओतत होतो त्या मिश्रणामध्ये, त्याचं जे तोंड होतं ते खूपच मोठं होतं, एक्स्ट्राऑर्डिनरी लार्ज होतं. सो म्हणून एक्सेस वॉटर पोअर डाऊन इनटू द मॉर्टर मिक्सचर. त्या मिश्रणामध्ये एक्सेस वॉटर म्हणजे जास्तीचे पाणी जे होतं ते ओतलं गेलं. आय वॉज हेल्पलेस. मी निस्सहाय होतो. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. अशा प्रकारचं निरुपयोगी मडकं ज्याने बनवलं, मातीचं भांड ज्याने बनवलं, हे त्या कुंभाराचा दोष आहे, त्याचा फॉल्ट आहे. किंग सेज, राजा म्हणतो, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. ताबडतोब त्या कुंभाराला इथे घेऊन या. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच अ युजलेस पॉट्स. अशा निरुपयोगी जे आहे ते त्या भांड्याला आकार त्याने दिलेला आहे, त्याच्यामुळे तो मस्ट बी एक्झिक्युटेड. त्याला फाशीवर चढवलंच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्स. चौथा पहारेकरी जातो अँड री एंटर्स विथ द पॉटर. आणि त्या कुंभाराबरोबर परत येतो. पॉटर सेज, कुंभार म्हणतो, कॉवरिंग बिफोर द किंग. त्या राजापुढे खूप घाबरत, भयभीत अशा स्वरात तो म्हणतो, युअर मेजेस्टी, हे महाराज, शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. या बेचाऱ्या काय म्हणतात त्याला, कुंभारावर दया करा. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. की जो म्हणजे जे मडकं किंवा मातीचं भांड मी या मॉर्टर मेकरला म्हणजे मिश्रण कालवणाऱ्या या माणसाला विकलं, तो सदोष होता, डिफेक्टिव्ह होता, हे मी मान्य करतो. आय ॲग्री, बट आय एम नॉट गिल्टी. परंतु मी दोषी नाही. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट. जेव्हा मी त्या मडक्याला आकार देत होतो, आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. अँकलेट्स म्हणजे काय, की पैंजण, पायल. त्याचा मी काय आवाज ऐकला, कसा आता, आय हर्ड द स्वीट, मंजूळ, डेलिकेट, नाजूक, टिंकलिंग, किणकिणणारा असा आवाज मी ऐकला. कसला, अँकलेट्सचा म्हणजे पैंजणांचा. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. ती सावकाराची मुलगी होती. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. जसंच मी त्या भांड्याचा जो तोंड आहे म्हणजे मातीचं जे मडकं आहे त्याच्या तोंडाला मी आकार देत होतो, तेव्हाच काय केलं, शी डिस्ट्रॅक्टेड मी. तिने माझं लक्ष विचलित केलं. अँड इट बिकेम टू वाईड. आणि ते जे तोंड आहे ते खूप मोठं होऊन गेलं. किंग सेज, राजा म्हणतो, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. मनी लेंडरची जी डॉटर आहे, सावकार जो आहे, तिला इथे घेऊन या. दिस व्हेरी इन्स्टंट. या क्षणाला. शी मस्ट बी सेंड टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क.
शी मस्ट बी सेंड टू द गेलोज. गेलोज म्हणजे काय की फाशीचा तख्ता असतो तिथे तिला पाठवलंच गेलं पाहिजे. कशासाठी? फॉर डिस्टर्बिंग, कारण की तिने डिस्टर्ब केलं, व्यत्यय आणलं. दिस पुअर पॉटर ॲट वर्क, हा जो गरीब कुंभार आहे त्याच्या कामात तिने व्यत्यय आणलं म्हणून तिला फाशीवर लटकवलंच गेलं पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्स, पहिला पारेकरी जातो. अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर, आणि तो जो सावकार आहे आणि त्याची जी मुलगी आहे त्याच्याबरोबर तो परत एंट्री करतो. मनी लेंडर सेज, सावकार म्हणतो इन अ डेस्परेट व्हॉइस, खूप चिंताजनक अशा स्वरात तो म्हणतो, ओ जस्ट किंग, हे न्यायी महाराज, स्पेअर माय डॉटर, माझ्या मुलीला सोडून द्या. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे, ती माझी एकुलती एक मूल आहे आणि पुढच्या सोमवारी तिचं लग्न आहे. डॉटर सेज, ती मुलगी म्हणते, कोणाला? वडिलांना म्हणते, ओ डू नॉट फ्रेट फादर, बाबा तुम्ही काळजीने चिडू नका. द किंग विल नॉट हँग मी, राजा मला फाशीवर लटकवणार नाही. टू द किंग, आता ती राजाला म्हणते, युअर मोस्ट एस्टीम्ड हायनेस्ट, सर्व प्रतिष्ठित महाराज, म्हणजे सगळ्यात प्रतिष्ठित महाराज, आय रिअली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. थ्रेशोल्ड म्हणजे काय की जो उंबरठा असतो, जी चौकट असते, तर ती काय म्हणते, आय रिअली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम, मी घरचा जो उंबरठा आहे तो खूप क्वचितच ओलांडते, म्हणजे मी घरच्या बाहेर जास्त निघत नाही. बट परंतु ॲज माय फादर सेड, जसे माझे वडील म्हणालेत, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, आणि माझे दागिने अजूनही तयार नाहीत. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम, मला मग कुठे जावं लागलं? त्या सोनाराच्या दुकानावर जावं लागलं. कशासाठी? टू अर्ज हिम, त्याला विनंती करण्यासाठी. टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, की त्याने खूप अजून चांगल्या प्रकारे, म्हणजे काय म्हणतात त्याला, वेगाने काम करावं आणि मला माझे दागिने जे आहेत ते वेळेवर द्यावेत. द पॉटर शॉप इज ऑन द वे, आणि तिथे जो सोनार आहे तिथे जात असताना रस्त्यावरच या कुंभाराचं दुकान लागतो. आय कुड नॉट हेल्प इट, मी काहीच करू शकत नव्हती. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट, हा सगळा त्या सोनाराचा दोष आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, जर त्याने माझे दागिने वेळेवर दिले असते, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास द पॉटर शॉप, तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलं नसतं. किंग सेज, राजा म्हणतो, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ, मग त्या सोनाराला आणायला कोणीतरी पाठवा. अँड विदाउट एनी डिले, आणि जराही विलंब न करता, ही मस्ट बी हँड, त्याला फाशी दिलीच गेली पाहिजे. ओके स्टुडंट्स, द फर्स्ट पार्ट एंड्स हियर अँड इट्स अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग प्ले. I hope you enjoyed the lesson. The second part is coming soon. Please like the video, subscribe the channel and share it. Till then, thank you.